नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे की आता साठे गुरुजी घरी आलेले असतात. तर नंदिनी त्यांच्याशी बोलते त्यावेळेस गुरुजी म्हणतात की तू आता जो निर्णय घेतला आहे ना तो पूर्ण कर आणि त्यालाही मोकळं कर. तर नंदिनी त्यांच्या बोलण्याचा अर्थ समजून घेत नाही आणि खूप मोठा गैरसमज करते. तिला वाटतं की गुरुजीसुद्धा बोलत आहे की जीवापासून लांब निघून जा. तेच दुसरीकडे आता नंदिनी खूप टेन्शनमध्ये रूममध्ये आलेली असते आणि तिला आता जीवाने लिहिलेलं पत्र भेटतं. खरं तर प्रेक्षकांनो ते पत्र जीवाने काव्यासाठी लिहिलेलं असतं की आता आपला संबंध संपला. आपण दोघेही एकमेकांपासून वेगळं व्हायचं हे आपल्यासाठी आणि आपल्या कुटुंबाच्या भल्यासाठी आहे. तर नंदिनीला वाटतं की जीवाने आपल्या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे आणि त्यांना घटस्फोट हवा आहे. तर काव्यानंतर आता नंदिनीने घर सोडण्याचा निर्णय घेतलेला असतो. नंदिनी विचार करते की घटस्फोटानंतर दोन्ही कुटुंबाला खूप मोठा धक्का बसेल. पण जर माझा नवराच आनंदी नाही आहे या लग्नापासून तर या लग्नाला अर्थच काय आहे? हे सगळे विचार डोक्यात ठेवून नंदिनी आता तिच्या आईकडे जाण्याचा निर्णय घेते. बॅग वगैरे पॅक करून ती जाणारच असते की आता जीवा तिला अडवतो आणि म्हणतो की नंदिनी तुझं काय चाललंय? अगोदर काव्या गेलीस आणि आता तूही घर सोडून चालली आहेस का? नंदिनी म्हणते की तुम्हाला जे हवं आहे ना तेच करते मी. त्यावर जीवा म्हणतो की काय हवं आहे मला? तेव्हा नंदिनी म्हणते की मी तुम्हाला आता मोकळं करते. तर जीवा म्हणतो की मी असं काहीही बोललेलो नाही आहे. त्यावर नंदिनी म्हणते की तुम्ही नाही तुमचं पत्र खूप काही बोलून गेलं. त्यावेळेस जीवाला समजतं की ते पत्र नंदिनीच्या हाती लागलं आहे. त्यानंतर आता जीवा नंदिनीचा सगळा गैरसमज दूर करतो. ते पत्र मी तुझ्यासाठी नाही तर माझ्या भूतकाळातील नातं संपवण्यासाठी लिहिलंय. पण मात्र नंदिनीला विश्वास बसत नसतो.